आता घेतलेले आहेत शंकरपाळे करण्यासाठी आणि त्यासाठी घेतलेले आहेत 2.5 वाट्या साखर। तर तुम्हाला किती गोड पाहिजे त्यानुसार घेऊ शकता। तर मी ही वाटी घेतलेली आहे आणि त्यानुसार 2.5 वाट्या साखर घेतलेली आहे आणि आता ह्याचा पाक बनवण्यासाठी ठेवणार आहे। आणि पाक म्हणजे फक्त पाण्यामध्ये साखर विरघळली पाहिजे। तर ह्या आधी सांगितलं 2.5 वाट्या साखर घेतलेली आहे आणि एवढं तूप घेतलेलं आहे आणि हे मी आता पातेल्यामध्ये साखर विरघळण्यासाठी टाकलेली आहे आणि 1 ग्लास त्यामध्ये पाणी टाकायचे। पाणी म्हणजे साखरेच्या थोडं वर पाणी आलं पाहिजे एवढं पाणी टाकायचं आहे। तर तुम्ही बघू शकता एवढं पाणी म्हणजे 1 ग्लास पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे। साखरेच्या एकदम थोडंसं वर पाणी आलेलं आहे। तर आता याचे आपण साखर विरघळून घेऊया। आता मी हे गॅसवर ठेवत आहे आणि गॅसवर मी आता पातेलं ठेवलेलं आहे। तर आता आपण साखर विरघळून घेऊया। आणि आता ते पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे वाटीमध्ये तूप घेतलं होतं ते त्यामध्ये टाकलेलं आहे आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथे बघू शकता साखर व्यवस्थित विरघळलेली आहे आणि तूप देखील मिक्स झालेलं आहे। आणि आता हे थोडा वेळ कोमट होण्यासाठी ठेवायचं आहे, म्हणजे एकदम थंड पण नाही होऊ द्यायचं, थोडंसं कोमट होईपर्यंत ठेवणार आहोत आणि नंतर मैद्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। आणि आता इथं पाक कोमट झालेला आहे आणि इथे मैदा देखील चाळून घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर घालणार आहे। एवढा 1 चमचा बेकिंग सोडा घालणार आहोत त्याच्यामध्ये। यामध्ये थोडं चिमूटभर मीठ घालणार आहे। कोणताही गोड पदार्थ करणार असेल तर आपण त्यामध्ये थोडंसं मीठ घातल्यावर तो पदार्थ अधिक चविष्ट होतो। आणि मी मगाशी म्हटले की बेकिंग सोडा, तर बेकिंग सोडा नाही बेकिंग पावडर घातलेली आहे आपण 1 चमचा यामध्ये। आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि सगळ्यात आधी मैदा चाळून घ्यायचा आहे, मैदा तसाच घ्यायचा नाहीये, तर त्याला आपण चाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे सगळं मिक्स करायचं आहे व्यवस्थित। आता यामध्ये आपण पाक टाकून हे व्यवस्थित मळून घेणार आहोत। आता हे यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता हे मळून घेणार आहोत, तर तुम्ही बघू शकता। आणि हे पीठ मळून झाल्यानंतर याला असं आता लाटायला घेतलेलं आहे आणि असं लाटून घेतलंय। हे लगेच लाटून घ्यायचं, जास्त वेळ ठेवायचं नाहीये मळून झाल्यानंतर। आणि थोडंसं जाडसरच लाटलेलं आहे। आता याचे आपण शंकरपाळे करून घेऊया। कडेचं काढून टाकलेलं आहे।
आणि आता अशा पद्धतीने सगळे शंकरपाळे आपण सगळ्या पिठाचे करून घेणार आहोत आणि नंतर ते तळून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि यामध्ये आता शंकरपाळे तळण्यासाठी तूप घेतलेलं आहे, गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता यामध्ये शंकरपाळे टाकून घेतलेले आहे तळण्यासाठी. तर आता हे मिडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत शंकरपाळे. आणि तुम्ही बघू शकता किती छान असे कलर आलेला आहे शंकरपाळ्यांना आणि मस्त फुगलेले पण आहेत. आणि बघू शकता मस्त असे शंकरपाळे रेडी आहेत.